हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, सुप्रभात. तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या आपल्या नवीन व्लॉगमध्ये. आणि आजचा आपला हा नवीन व्लॉग असणार आहे ट्रेकिंगचा, जो की प्लॅन केला आहे मी आणि माझ्या मित्रांनी मिळून. तर गाईज, ट्रेकिंगसाठी आज आपण चाललो आहे लोहगड या किल्ल्यावरती, जो की आहे लोणावळ्याला. वेल, फायनली आम्ही सगळे मित्र एकत्र जमलेलो आहोत आमच्या नेहमीच्या स्पॉटवरती. थोडासा चहा वगैरे पिऊ आणि मग आमचा प्रवास इथून पुढे सुरू होईल. काय गाड्या आलाय काय रे, धावत धावत आला. एवढं काय करतोय? ठीक आहे ना, इट्स ओके. 2 मिनिटं आहेत का? ऑन टाइम असणार. गणपती बाप्पा. सो गाईज, देवाचं नाव घेऊन आम्ही आमच्या प्रवासाला सुरुवात केलीच होती. विचार केला होता पहुळच्या दिशेने आम्ही लवकर मुंबईच्या बाहेर पडू, पण सकाळ सकाळ एवढा मोठा ट्रॅफिक जॅम बघून आम्ही सगळेच शॉक. इनफॅक्ट सकाळ सकाळ एवढा मोठा ट्रॅफिक जॅम आमच्यासाठी अनएक्सपेक्टेडच होता. सिरियसली गाईज, वी वेर बॅडली स्टक इन दॅट ट्रॅफिक. पण फायनली आपण ट्रॅफिकमधून बाहेर पडलोय आणि मोकळा श्वास घेतला. अँड ऑलमोस्ट सकाळ पण झालीच आहे, दिवस उजाडलेला आहे. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. रात्र होती त्यामुळे काही शूट करता आलं नाही प्रॉपर, आणि आम्ही पण जास्त कुठे थांबलो नाही, बट जस्ट निघालं. सो एक स्मॉल इंट्रो करून देतो. सोबत आहे पाटील, काय बोल, आणि गाडीत आहेत मॉन्टी, दिसत नाही सर दुकान, आणि आपले ड्रायव्हर काका. हे आपले ड्रायव्हर काका, ते मेकॅनिक. नाही सोड झालं. ह्याला उतरवायचं ना आपल्याला. काय, चल बाहेरच राम. काय आता कॅमेरा मारा आला ना मग तुझी गाडी. हा चल, लिस्टला. हा चल चल ना, आत बस. मला खिडकी पाहिजे, मी एवढ्या मध्ये बसून आलो. चल, का फालतूगिरी यार. त्याला बाजूला बसून ब्लॉग काढतोय तो. अरे आम्ही पण जाऊ सेंटरला. छोटीशी राईड आमची सुरू झालेली आहे. राईड नाही म्हणता येणार, ऍक्च्युली कार केले, बाईक नाही यावेळी. मग ती दिसायला पाहिजे ना. इथे लावून ठेव ना तुझा कॅमेरा. डायरेक्ट माउंट करून टाक. हा, डायरेक्ट माउंट करून टाक. आणि कॅमेरा जरा राहण्यापासून सांभाळून ठेव. आवडलेला कॅमेरा. नाही ना, मला नाही आवडलाय तसं काय नाही. आणि मला गोप्रो असताना नक्कीच कॅरी केला असता. फक्त लांब ठेवायला लागेल. जर या व्हिडिओला जर 100 सबस्क्रायबर आले, 100 लाईक आले तर आपण गोप्रो घेऊया. हा ना, म्हणजे मला गिफ्ट करायला. बघा, मी नोट करून ठेवतोय. ठीक आहे गाईज, जस्ट फिलिंग करून झालेलं आणि आमचा प्रवास देखील खूप चांगला चालला होता. पण एक मोठा प्रॉब्लेम आमच्या समोर उभा राहिला. काम नाही. अरे चालू कर, सिग्नल सुटला. न्यूट्रल आहे. ए भाई, तू नको गाडी चालू. बंद करा, माय पटकन पाठी काढत. गाडी बंद. वेल गाईज, सिग्नल आमची गाडी बंद पडली होती आणि थोडा ट्रॅफिक जॅम देखील झाला होता आमच्यामुळे. पण आम्ही कशी आमची गाडी सुरू केली आणि थोडा पुढे घेऊन आलो. बट आम्हाला जरा देखील कल्पना नव्हती की आम्ही सुरू केलेली गाडी ही दुसऱ्यांदा पुन्हा एकदा भर रस्त्यात बंद पडली. वा, अशी गाडी न्यायची आपण. अरे यार, भर रस्त्यात गाडी बंद पडले. बॅटरीची वायर एकच झालेलं शेवटी. पण आपण मॅकॅनिक घेऊन फिरतो. आपण हायवेला पण आहे ना. हायवे नाही रे, ठीक आहे. इकडे गाडी सुचतात आहे. कोणती सुचतात ते? भर रस्त्यात गाडी बंद पडली आहे. तो रिपेअर करतो गाडी. तो दगड आम्हाला गाडी खराब करणार. काय दाखवतोय तू? पुढे घेऊन जा ना. मी बांधलंय नाही. झाली चालू.
असंच घेऊन जाऊया ना, असंच घेऊन जाऊया ना, बंदच करत ना. वेल गाईज, गाडी आमची पुन्हा एकदा सुरू झालेली आहे आणि आत्ता जी गाडी सुरू झाली ती पुन्हा बंद पडलीच नाही. थँक गॉड. गाईज, जर तुम्ही रायडर किंवा बाईक लवर असाल तर तुम्हाला देखील लोणावळ्याच्या रस्त्यावरती असे बाईकर्स बघायला भेटतील. बिकॉज आम्हाला पण बघायला भेटले. गाईज यार, खूप वेळ झाला आम्ही प्रवासच करत होतो, त्यामुळे आम्ही थोडा ब्रेक घ्यायचा ठरवलं, कारण आमच्या पोटातले कावळे खूप ओरडायला लागले होते. म्हणून आम्ही हायवेजवळ एखादं चांगलं हॉटेल बघितलं आणि तिथेच नाश्ता करायला बसलो. थंड पाणी गरम पाणी ओढ, थंड पाणी नको. घे गरम पाण्याची बाटली. जागा नाही उरणार. मम्मी पुढे बसतो. किती लांब दाखवत नाही, मी बसलो पुढे. काय हे नाही, ते टमटम नाही 10 जण 4 जण इथे पुढे बसायला. तर गाईज, आमचा नाश्ता करून झाला होता आणि आम्ही जस्ट निघालोच होतो. पण थोडा पुढे गेल्यानंतर आम्हाला कळलं की आमच्यातला हा राणे भाऊ त्याचा मोबाईल आणि चार्जर हॉटेलवरच चार्जिंगला लावून विसरून गेला होता. मग काय, आम्हाला पुढून युटर्न मारून पुन्हा मागे यायला लागले. चल ना फिरत तू. हा गेट बाहेर आहे ना, हा जरा बाहेर होणार. मला विंडो भेटली. चल बाहेर. अरे हा तो मोबाईल पण होता. गाईज, अशा प्रकारे आम्ही मजा मस्ती करत आमचा मुंबई टू लोणावळा प्रवास गाठलेला आहे आणि जस्ट लोहगडाच्या पायथ्याशी येऊन पोचलेलो आहे.